मस्त काटेरी, कुरकुरीत आणि खुसखुशीत, आतून पोकळ, तरीही अजिबात तेलकट नसणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या चकल्याची सिक्रेट रेसिपी. ही चकली ना बनवताना तुटते, ना तेलात विरघळते, ना तेल पिते आणि ना मऊ पडते. संपेपर्यंत अशीच मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते. अशी ही परफेक्ट चकलीची एकदम सोपी रेसिपी, जी वापरून तुम्ही पहिल्या प्रयत्नात ह्या अशा परफेक्ट चकल्या बनवू शकता. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर ही तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी मी येथे 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आणि हे पीठ कपात भरत असताना दाबून न भरता अगदी हलक्या हाताने भरून घेतलं आहे. तर मी येथे रेशनमध्ये जो तांदूळ मिळतो तो तांदूळ बारीक दळून आणला आहे. तर सर्वात पहिली टीप, तांदळाचं पीठ बारीक असावं. त्यानंतर पहा, ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच कपाने अर्धा कप मी हे चणे फुटाणे घेतले आहेत. याऐवजी तुम्ही डाळवं वापरलं तरीही चालू शकतं. डाळवं म्हणजेच रोस्टेड चणा डाळ असते ती. आता डाळ किंवा फुटाणे मऊ असू शकतात, त्यामुळे चकलीही मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून आपण या फुटाण्यांना अगदी हलकंसं गरम करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक असं वाटून घेऊ. जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातील एखाद्या कोणत्याही वाटीने तांदळाचं पीठ, फुटाण्याची डाळ आणि तेलाचं मेजरमेंट घेऊ शकता. आता फुटाणे मिक्सरमध्ये बारीक दळून घेतल्यानंतर यामध्ये बारीक कण राहू शकतात, त्यामुळे हे फुटाण्याचं किंवा डाळव्याचं पीठ चाळणीने चाळून मग तांदळाच्या पिठामध्ये ॲड करायचं. आता हे तांदळाचं पीठ आणि फुटाण्याचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं. तर पहा, आपण 2 कप तांदळाचं पीठ घेतलं. 2 कप तांदळाच्या पिठासाठी अर्धा कप फुटाणे घेतले आणि 1/4 कप म्हणजेच पाव कप तेल घेतलं आहे. आता हे पाव कप तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊ आणि त्यानंतर या तांदळाच्या आणि डाळीच्या पिठामध्ये ॲड करू. आता तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने पिठामध्ये तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं. पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागेल अशा पद्धतीने पीठ चांगलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठाची मूठ वळून पाहायची. मूठ अगदी सहज वळली जाते म्हणजे आपलं मोहन अगदी बरोबर पडलं आहे. आता या पिठामध्ये काही पावडर मसाले ॲड करू. तर पहा, मी येथे 1/4 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून त्यानंतर ॲड करायचा. त्यानंतर 1 फुल्ल चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा मिरची पावडर. तर मी येथे तिखट मिरची पावडर वापरली आहे, त्यामुळे अर्धा चमचा घातला. जर काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तर चकलीला खूप जास्त डार्क लाल कलर येतो, त्यामुळे मी तिखट मिरची पावडर वापरली आहे. आणि सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि पिठामध्ये हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घेतले. आता या पिठामध्ये तुम्ही जर पहिल्यांदा मसाले आणि त्यानंतर तेलाचं मोहन घातलं तर मिरची पावडर गरम तेलामुळे करपली जाते आणि चकलीला चांगला कलर येत नाही. आता पहा, दुसरी महत्त्वाची टीप, या पिठामध्ये अगदी कडकडीत उकळलेलं गरम पाणी घालून पीठ मळायचं आणि पिठाचा अंदाज घेत थोडं थोडं पाणी ॲड करायचं. आता पाणी गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे चमच्याने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने पीठ चांगलं मळून घ्यायचं. मशीनमधून चकली पाडत असताना तुटते याची 2 ते 3 कारणे असू शकतात. जर चांगलं कडकडीत गरम पाण्यामध्ये हे पीठ मळलं नाही किंवा तांदळाचं पीठ मोठं दळलं गेलं असेल किंवा पीठ व्यवस्थित मळलं गेलं नसेल तर चकली मशीनमधून पाडतानाच तुटू शकते. त्यामुळे कडकडीत गरम पाणी घालून हे पीठ पहा अगदी मस्त असं मळून घेतलं आणि पीठ जास्तही घट्ट ठेवायचं नाही आणि जास्तही पातळ करायचं नाही. आपण भाकरीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आणि 10 मिनटं याला झाकण लावून बाजूला ठेवून देऊ. आता या चकली पाडायच्या मशीनला म्हणजे सोऱ्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता चकली पाडण्यासाठी जी प्लेट असते ना, ती प्लेट एका साईडने खरखरीत असते आणि दुसऱ्या साईडने प्लेन असते. तर प्लेन बाजू साच्याच्या आतल्या साईडला आणि खरखरीत बाजू बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने ही प्लेट लावून घ्यायची, म्हणजे चकलीला मस्त असे काटे येतात. आता आपण मळून ठेवलेल्या पिठातील
सोऱ्यात बसेल इतकंच पीठ घ्यायचं आणि परत एकदा चांगलं हे पीठ मळून घ्यायचं. जितकं चांगलं पीठ मळलं जातं तितकी चकली सोऱ्यातून पाडताना तुटत नाही. आता हा पिठाचा गोळा एकच बनवून घेतला आणि सोऱ्यामध्ये घातला. थोडं थोडं पीठ सोऱ्यामध्ये घातलं तर चकली तुटू शकते. आता चकली पाडण्यासाठी तुम्ही बटर पेपर वापरू शकता किंवा अशा पद्धतीने प्लेटेवर पाडून घेऊ शकता. तर चकली पाडताना अशा पद्धतीने सुरुवातीला छोटा गोल करून घ्यायचा, खूप जास्त मोठा करायचा नाही. चकलीचा मधला गोल जर मोठा झाला तर चकली सुंदर दिसत नाही. त्यामुळे अगदी छोटा गोल करून घ्यायचा आणि या चकलीचे 4 राऊंड मारून घ्यायचे, म्हणजे चकली खूप सुंदर दिसायला दिसते. आता चकलीचं जे लास्टचं टोक आहे ते चकली वरती न चिकटता चकलीच्या साईडलाच अशा पद्धतीने चिकटून घ्यायचं. चला आता या चकल्या तळून पाहूयात. आता चकल्या तळताना तिसरी आणि महत्त्वाची टीप म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल जर कमी गरम असेल तर तेलामध्ये चकली सोडल्यानंतर विरघळते. त्यामुळे अगदी धूर सुटेपर्यंत नाही, पण चांगलं कडकडीत गरम तेल करून घ्यायचं. आणि ही प्लेटवरची चकली तेलामध्ये सोडताना अशा पद्धतीने दुसऱ्या हातावर पलटून घ्यायची आणि कढईच्या साईडने म्हणजेच काटाने तेलामध्ये चकली सोडून घ्यायची. तुम्हाला अशा पद्धतीने तेलामध्ये सोडता येत नसेल तर मी अजून एक पद्धत दाखवते, त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. आता तेलामध्ये चकल्या सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला चकल्या पूर्णपणे तळून घ्यायच्या आहेत. आता तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच या चकलीला झारा लावायचा नाही किंवा पलटून घ्यायची नाही. तर पहा, चकली तेलामध्ये सोडल्यानंतर खूप जास्त बबल्स येतात. हे बबल्स थोडेफार कमी झाल्यानंतर मग चकली पलटून घ्यायची. आता चकली पलटल्यानंतरही चकलीवरती भरपूर असे बबल्स दिसतात. हे बबल्सही पूर्णपणे कमी आल्यानंतर आणि चकली भाजल्यानंतर चकली काढून घ्यायची. आता चकली भाजली आहे हे कसं ओळखायचं तर पहा, चकलीवरचे बबल्स पूर्णपणे कमी आले आहेत. या स्टेजला चकली तेलातून काढून झाऱ्यावरती घ्यायची आणि चकलीतील तेल पूर्णपणे नितळून घ्यायचं आणि चकली पूर्णपणे थंड होईपर्यंत एखाद्या जाळीवरतीच काढून घ्यायची, म्हणजे चकली मऊ पडत नाही. त्यानंतर पहा, दुसरी बॅच तळत असतानाही मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि तेलामध्ये चकली सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली. स्लो फ्लेमवरती तळलेल्या चकल्या जास्त तेलकट होतात आणि हाय फ्लेमवरती चकली तळून घेतली तर आतून व्यवस्थित भाजली जात नाही, वरून कलरही व्यवस्थित येत नाही आणि कालांतराने ही चकली मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलामध्ये चकली सोडल्यानंतर ते चकली पूर्णपणे भाजेतोपर्यंत मीडियम फ्लेमवरती चकली तळून घ्यायची. आता चकली तळून झाल्यानंतर चकलीवरचे बबल्स पूर्णपणे कमी आले आहे आणि ही चकली पहा, तेलामध्ये झाऱ्याने दाबली तरी तरंगून परत वर येते. यावरूनच समजतं आपली चकली किती मस्त हलकी आणि पोकळ बनून तयार झाली आहे. आता या चकल्या मी तेलामध्ये सोडत असताना हातावरती घेऊन सोडल्या. तुम्हाला जर हातावरती घेऊन तेलामध्ये चकली सोडायची भीती वाटत असेल तर अशा पद्धतीने झाऱ्यावरती चकलीची प्लेट उलटी करून घ्यायची आणि झाऱ्याने अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायची. फक्त या झाऱ्याला वरून तेल लावलेलं असावं, म्हणजे चकली झाऱ्यावरून तेलामध्ये पटकन सरकली जाते. आता चकली तेलामध्ये सोडल्यानंतर अजून सॉफ्ट बनते, त्यामुळे लगेचच या चकलीला झारा लावायचा नाही. तर या चकलीवरचे बबल्स हलकेसे कमी आल्यानंतर मग तुम्ही चकलीला झारा लावू शकता किंवा चकली पलटून घेऊ शकता. आणि अशाच पद्धतीने मी या सर्व चकल्या बनवून घेतल्या. आणि या चकल्या बनवत असताना मी आज ज्या पण टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या वापरून जरी तुम्ही पहिल्यांदा ही चकली बनवत असाल तरी ही अशी एकदम परफेक्ट चकली बनवून तयार होईल. तुम्हाला जर चकली बनवायला भीती वाटत असेल तर तुम्हीही या पद्धतीने अगदी 2च कप तांदळाचं पीठ घेऊन चकली बनवून पहा आणि माझी गॅरंटी आहे, एकदा का जर तुम्ही या पद्धतीने चकल्या बनवून पाहिल्यात तर परत याच पद्धतीने भरपूर चकल्या बनवल्याशिवाय राहणार नाही. इतक्या या चकल्या स्वादिष्ट, खुसखुशीत, कुरकुरीत, आतून मस्त पोकळ आणि संपेपर्यंत अशाच कुरकुरीत राहणाऱ्या, तरीही अजिबात तेलकट नसणाऱ्या या बिना भाजणीच्या तांदळाच्या चकल्या बनवायलाही सोप्या आहेत आणि अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतात. चला तर ही चकलीची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते. तसेच चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायलाही विसरू नका. परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन.